नमस्कार, मी राणी कासलीवाल, नगर संघर्ष न्यूज मध्ये आपले स्वागत। स्पर्धा परीक्षेमध्ये सलग 3 वर्ष प्रथम येणारे विद्यार्थी कोणत्या क्लासेसचे असा प्रश्न उपस्थित झाला तर एकच नाव पटकन आपल्या डोळ्यासमोर येते आणि ते म्हणजे रवींद्र बनसोड सरांच्या बनसोड्स क्लासेसचे। उत्तम मार्गदर्शन, उत्तम प्राचार्य, उत्तम प्रकारे NEET, JEE, CET परीक्षांचे सराव करून घेणारे शिक्षक वर्ग येथे आपल्याला पाहायला मिळतील। नुकतेच बनसोड्स क्लासेसने मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन केले होते। यावेळी न्यायाधीश गजानन नंदनवार आणि पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते आणि महात्मा ज्योतिबा फुले तसेच स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या ज्यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली करून दिली अशा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून या सेमिनारची सुरुवात करण्यात आली। नुकतेच बनसोड्स क्लासेसने मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन केले होते। न्यायाधीश गजानन नंदनवार आणि पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली करून दिली अशा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून या सेमिनारला सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांचा रवींद्र बनसोड सरांनी बनसोड्स क्लासेसच्या वतीने सत्कार केला। तसेच उपस्थित मान्यवरांनी ज्या प्राध्यापकांमुळे सलग 3 वर्ष प्रत्येक स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक विद्यार्थ्यांनी मिळवला अशा प्राध्यापकांचा पुष्पवृष्टी करून आगळ्यावेगळ्या प्रकारे सत्कार केला। तसेच ज्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले त्यांचा त्यांच्या पालकांसह भव्य असा सत्कार केला। तर कोरोना काळात बनसोड्स क्लासेसचे प्राध्यापक प्रतीक देवकाते सरांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च बनसोड्स क्लासेसने उचलून या मुलांच्या नावावर 1 लाखाची FD देखील केली। यावेळी न्यायाधीश गजानन नंदनवार यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले। तसेच रवींद्र बनसोड सरांनी मार्गदर्शन करताना आत्मविश्वास कसा वाढवला पाहिजे, अभ्यासाचे नियोजन कसे करावे याचे सखोल मार्गदर्शन केले। तर प्रतीक देवकाते सर होते या कोरोना काळामध्ये त्यांचं दुःख निधन झालं आणि आम्ही आमचा एक अतिशय जवळचा सहकारी गमावला। तर सरांची छोटी मुलगी आहे 4 वर्षाची। तर आपण आपल्या बनसोड्स क्लासेसच्या वतीनं तिच्या नावावर 1 लाख रुपयाची FD जमा करतोय आणि ती तिच्या पुढच्या कामासाठी कामाला येईल आणि वेळोवेळी जशी गरज पडेल तशी मदत आपण करण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितपणे मॅडम या दुःखातून सावरतील आणि ती मुलगी आणि छोटा मुलगा हे काहीतरी भविष्यात देशासाठी आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करतील अशी अपेक्षा बाळगूया। आपण मान्यवरांच्या हस्ते SBIची जी पॉलिसी आहे तिची आपण जेव्हा गुंतवणूक केली आहे तर ती मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मॅडमना सुपूर्द करावी। शब्दे वाटो धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू असा 21व्या शतकातील देव हा मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा
यामध्ये नसून तो विद्येमध्ये, शब्दामध्ये, म्हणजे ज्ञानामध्ये, नॉलेजमध्ये असणार आहे असं ज्यांनी 17व्या शतकात सांगितलं असे जगद्गुरु तुकोबाराय. खरं जर म्हटलं, मला फीडबॅक राहू दे का, थोडं प्रॉब्लेम, जसं चालू तसं बघ. जगद्गुरु तुकोबारायांचे विचार ज्यांनी आत्मसात केले आणि आजही लोकशाहीमध्ये ज्या स्वराज्याची मागणी आपण करतो, ज्याची कल्पना आपण करतो, आणि ते असलं तर अधिक बरं होईल असं आजही वाटतं. आणि त्यांचं नुसतं नाव जरी काढलं तर तुमची आमची छाती किमान 2 इंच तरी फुगल्याशिवाय राहत नाही असे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी लेखनास सुरुवात केली आणि बुद्धभूषणम, नखशिखात, नायिकाभेद आणि 7 शतक अशा विविध रसप्रधान 4 ग्रंथाची निर्मिती केली. आणि त्यातल्या बुद्धभूषणमध्ये त्यांनी जे लिहून ठेवलंय ते तुम्ही आम्ही आपल्या हृदयावर कोरून ठेवलं पाहिजे. आपल्या बुद्धभूषणम नामक ग्रंथामध्ये युवराज छत्रपती संभाजी महाराज म्हणतात की जे दैववादी असतात ते नामर्द असतात आणि जे प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात असे सांगणारे संभाजी महाराज. आणि ज्यावेळेस तुम्हा आम्हाला या विचारधारेचा, मी आज हे नावं सगळी का घेतोय की यांचा विसर पडला, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर कुठे आहे हे कोणालाही ठाऊक नव्हतं. आजूबाजूला सगळं गवत उगवलेलं. अशा वेळेस त्या समाधीचा जीर्णोद्धार करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची निर्मिती करण्याची कल्पना ज्यांच्या मनात पहिल्यांदा आली असे छत्रपती शिवरायांचे खरेखुरे अनुयायी आणि ज्यांचा आज स्मृती दिन आहे आणि ज्यांच्यामुळे तुम्हा आम्हा सर्वांना शिक्षणाची दारे उघडी झाली, ज्यांनी लिहिलं, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून शिकलं पाहिजे, शिक्षणाची दारं खुली केली असे क्रांतिबा, ज्यांच्याबद्दल महात्मा गांधी सुद्धा म्हणतात की लोग मुझे महात्मा क्यों कहते मुझे पता नहीं, पर क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले ये महात्माओं के महात्मा है. हे महात्मा गांधी महात्मा फुलेंविषयी म्हणतात. आणि त्यांच्याबद्दल सयाजीराव गायकवाड म्हणतात की हे वॉशिंग्टन आहेत, भारताचे वॉशिंग्टन. जॉर्ज वॉशिंग्टन ज्यांना अमेरिकेचा प्रमुख मानला जातो, मेन माणूस मानला जातो, भाग्य विधाता मानला जातो, तसे जॉर्ज वॉशिंग्टन सारखे आपल्या भारताचे जर कोण असेल तर ते महात्मा फुले आहेत असं सयाजीराव गायकवाड सांगतात. त्याच्याही पुढे जाऊन आपण जर बघितलं तर शाहू महाराज म्हणतात की ते मार्टिन ल्युथर किंग सारखे आहेत. म्हणजे मार्टिन ल्युथरने जे विचार दिले ते विचार आपल्याकडे रुजवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते या महामानवांनी केलं. निश्चितपणे आज त्यांचा स्मृती दिन आहे आणि त्या निमित्तानं म्हणजे हा एक योगायोग होता की त्यासाठी आपण तोच दिवस निवडला असं नाही, आपण रविवार निवडला, पण तो रविवारच्या निमित्तानं आपण त्यांचं स्मरण निश्चितपणे केलं पाहिजे. कारण किती बदल एखाद्या माणसामध्ये एखादा माणूस करू शकतो, जनमानसांमध्ये, जनसामान्यांमध्ये. महात्मा फुलेंवर टीका झाली. टीका झाल्यानंतर समोरच्या एका व्यक्तीने, मी नामोल्लेख करत नाही कारण विनाकारण त्याची चर्चेत जाण्याची गरज नाही, पण एका व्यक्तीने सांगितलं की महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये व्याकरण नसतं. जे त्यांची भाषा शेतकऱ्याची भाषा, त्यांची भाषा मजुराची भाषा, त्यांची भाषा सर्वसामान्याची भाषा. तर एका व्यक्तीने टीका केली की महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये व्याकरण नसतं. तेव्हाच महात्मा फुलेंनी उत्तर दिलं की माझ्या भाषेमध्ये, माझ्या साहित्यामध्ये व्याकरण नसेल पण जनसामान्याचं अंतकरण मात्र निश्चितपणे असतं. असं महात्मा फुले जे शेवटपर्यंत जनसामान्यांसाठी लढले. एवढंच नव्हे तर, आणि जे शाळेचं आपण बोलत होतो तर तुमच्या माहितीच तर सांगतो की वयाच्या 21व्या वर्षी महात्मा फुले 7वी पास झाले. मध्ये शिक्षण बंद पडलं होतं. म्हणजे आपण जर बघितलं तर तुम्ही ठरवलं, ज्या दिवशी तुम्ही उठले, ज्या दिवशी तुम्ही जागे झाले, खऱ्या अर्थाने जागे झाले, तो तुमचा आयुष्यातला पहिला दिवस असतो आणि त्यानंतरच्या पुढच्या प्रगतीला तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. हे कुठेतरी तुम्ही आम्ही लक्षात घ्यायला हवं. आणि या महात्म्याची खऱ्या अर्थाने साथ देणारी
कुठेतरी असं म्हटलं जातं की महात्म्याची ज्योत सावित्री त्याची वात देऊनी ज्ञानाचा प्रकाश केली अंधारावर मात. आपल्याला खरोखर ज्ञानाचा प्रकाश देणारे हे दोघं आणि ज्या मुली आज महिला इथे आलेल्या आहेत बऱ्याच संख्येने आहेत. मला वाटतं महिलांसाठी नक्कीच आपण टाळी वाजवल्या पाहिजे, कारण इतक्या चांगल्या प्रमाणात इथे येत आहेत ही आनंदाची बाब आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्या बाईंनी शिक्षणासाठी घरातलं पहिलं पाऊल बाहेर टाकलं त्यामुळे तुम्हा आम्हाला हा सन्मान मिळाला. मी तर नेहमी सांगत असतो बोलताना किंवा सामाजिक जीवनातही बोलताना की जर तुम्हाला खऱ्या अर्थाने कोणता फोटो ठेवायचा असेल तर सत्यवानाच्या सावित्रीचा ठेवा की नाही ठेवा हा तुमचा वैकल्पिक प्रश्न आहे. पण ह्या महात्म्याच्या सावित्रीचा फोटो ठेवणं हे तुमचं अनिवार्य कर्तव्य आहे. हे कुठेतरी तुम्ही आम्ही लक्षात घेतले पाहिजे. इतके उपकार ह्या सावित्रीबाईंचे आपल्या सगळ्या महिलांवर आहेत हे निश्चितपणे आपण कुठेतरी जाणून घेतलं पाहिजे, वाचलं पाहिजे. आणि मग त्यानंतर आपल्याला कळतं की चूल आणि मुलाच्या बाहेर चौकटीतून बाहेर काढण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी केलं. शेणाचा मारा सहन केला, विष्ठेचा मारा सहन केला, लोकांनी नाही नाही ते म्हणलं तरीही ते बदलल्या नाही. हे कुठंतरी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ह्या माणसाचं ह्या महामानवाचं मोठेपण जर सांगायचं झालं तर त्यांच्यावर मारेकरी पाठवले. मारेकरी पाठवल्यानंतर एखादा मारेकरी आपल्याला मारण्यासाठी आला आणि आपल्याला कळालं त्याच्यानंतर आपण त्याचा बदला घेण्याचा विचार करतो. यांनी त्याला माफ केलं एवढंच नव्हे तर ते मारेकरी नंतर म्हणाले की ज्यांनी आम्हाला पाठवलं त्यांना आम्ही मारून आता जाऊन मारतो ठार करतो. तर यांनी सांगितलं नाही, त्यांनाही मारण्याची गरज नाही, देव त्यांना माफ करो, उलट त्यांना दीर्घायुष्य देऊ ज्यांनी मारायला पाठवलं त्यांना. म्हणजे बदला वगैरे हा अजिबात म्हणजे महात्मा फुलेंसारखे माणसं जर मिटके साहेब सगळे असते तर कदाचित मला वाटतं पोलिसांची रिक्वायरमेंट सुद्धा राहिली नसती, सगळे माणसंच तशी बनली असती. हे कुठेतरी निश्चितपणे आहे. तर त्यांनाही माफी केली, ज्यांनी पाठवलं त्यांनाही माफी केली. आणि उलट त्या मारेकऱ्यांना सांगितलं की तुम्ही शिक्षण घ्या, शिक्षित व्हा, म्हणजे तुमच्याकडून अशा चुका होणार नाही. आणि त्या मारेकऱ्याला शिकवलं, महात्मा फुलेंनी स्वतः शिकवलं. त्यातला एक जो हुशार होता धोंडीराम नामदेव कुंभार त्याचं नाव आहे, त्याला शिकवलं आणि इतकं शिकवलं धर्मशास्त्रामध्ये पारंगत केलं. आणि त्या धोंडीराम कुंभारने शृंगेरी पीठाच्या शंकराचार्याला हरवून वादविवादामध्ये हरवून ताम्रपट मिळवला. हे कुठंतरी शिक्षणाने होणारं परिवर्तन असतं, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जोपर्यंत मी नेहमी सांगतो की एक फुलेल आपल्यामध्ये पाहिजे. हार्डवेअर आपलं खूप चांगलं आहे पण आपल्यामध्ये एनर्जी पाहिजे. ती एनर्जी आणि एक इग्निशन ज्याला म्हणतो आपण, इग्निटेड माइंड्स ज्याला म्हणतो, तर ते आपल्यामध्ये कुठेतरी पाहिजे. तर तो विद्यार्थी कुठेतरी गायत्री तनपुरे होऊ शकतो, विद्यार्थिनी गायत्री तनपुरे होऊ शकते. तो विद्यार्थी कुठेतरी अनुभव होऊ शकतो, तो विद्यार्थी कुठेतरी प्रतीक होऊ शकतो. हे होण्यासाठी तुमच्यामध्ये स्वतःमध्ये काहीतरी वेगळं पाहिजे. कारण हार्डवेअर सगळ्यांकडे सारखं आहे, त्याच्याबद्दल मी नंतर बोलेल. पण आपल्यामध्ये तो काहीतरी जर बदल आपण निश्चितपणे केला तर मला असं वाटतं म्हणजे आपल्यामध्ये ते एनर्जी ते फ्युएल आपण जर आणलं तर निश्चितपणे आपण पुढे जाऊ शकतो. तर असे क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले आणि या तमाम महामानवांचे विचार ज्यांनी घटनेत प्रत्यक्ष साकार केले. मी मुद्दामून ह्या महामानवांच्या ओळखी करून देताना एक 2 वाक्य तुम्हाला बोलतोय कारण कुठेतरी तुम्हाला परिचय झाला पाहिजे. नुसतं जीबी आणि टीबी जे सांगितलं तुम्ही, इतकं जीबी आज डेटा तुम्ही संपवला आणि इतकं हे केलं, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगली माहिती किंवा खरी ऑथेंटिक माहिती मिळण्याची शक्यता फार कमी असते. मला 4 वर्ष झाले, 4 वर्षापासून मी पेपर अजिबात वाचत नाही. तुम्ही म्हणाले काहीतरी वेगळंच बोलतायत, पण अजिबात वाचत नाही. याचं कारण असं झालं, मी एक दिवस रवीश कुमारचं इंटरव्ह्यू बघत होतो आणि ते बघत असताना त्यांनी एक वाक्य फार सुंदर वापरलं की मीडिया तुम्हाला ती माहिती नाही पुरवत की जी तुम्हाला पाहिजे असते, तुमच्या गरजेची असते. ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात, ते तुम्हाला ऐकवतात, ते तुम्हाला वाचायला देतात. जे त्यांना पोहोचवायचं असतं, त्यांना ऐकवायचं असतं, त्यांना तुमच्याकडून पाठ करून घ्यायचं असतं, ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात. तुम्ही कधी बघा, मोबाईल आपण ओपन केला आणि मुलींना मी आवर्जून सांगतो की तुम्ही कधीही चेक करा. तुम्ही जरी मोबाईल बंद केला तर तुमचा मायक्रोफोन ऑन असतो. तुम्ही जरी मोबाईल बंद केला, कारण तुम्ही सगळ्याला ऍक्सेस दिलेला असतो. ऍक्सेस मागतात. कोणतं ऍप ज्यावेळेस आपण डाउनलोड करतो त्यावेळेस त्याचा ऍक्सेस मागितला जातो आणि ज्यावेळेस तो ऍक्सेस आपण देतो त्याच्यानंतर तुमचा फोन तुम्ही असा जरी नुसता ठेवून दिला आणि कॉल जरी नाही घेतला तरी सुद्धा तुम्ही काय बोलले हे ते रेकॉर्डरच्या मार्फत बरोबर त्या साईटला कळत असतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही जसं तुमचे विचार असेल किंवा तुम्ही आपापसात बोलून बघा, 2-4 दिवस एक नाव काढून बघा, काहीतरी हिरो होंडा 2-3 दिवस म्हणा, तुम्हाला लगेच हिरो होंडाच्या बाकीच्या गाड्यांच्या जाहिराती येतील. असं होतं. जर तुम्ही नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल.
इतकं सोपं नका समजू. खूप मोठं टूल तुमच्या हातामध्ये आहे. याने तुम्ही काहीही करू शकता. याने करोडोचा बिझनेस करणारे लोक आहेत, आपल्या आयुष्याचं सोनं करणारी लोक आहेत, पण त्यांची संख्या 10% पण नाही, 90% ह्या डिव्हाइसेसमुळे आपल्या आयुष्याची माती करणारे आहेत. आपण त्या सोनं करणाऱ्या 10% मध्ये जायचं की ह्या 90% माती करणाऱ्यामध्ये जायचं, हे कुठे लक्षात घ्या. आणि पॅरेंट्सला मी जे आवर्जून धोडवलं किंवा सांगितलं, एक पॅरेंट्सनी कधी लक्षात घ्या, विद्यार्थ्याला माझं वाक्य कधीच आवडणार नाही, पण ज्या मुलाच्या दरवाजा कायम बंद असतो, रूमचा, अभ्यासाच्या रूमचा असेल, बेडरूमचा असेल, काय असेल, मग ते मुलगा असो की मुलगी असो, तुमच्यासाठी पहिला अलार्म येतो. मधून कडी बंद करणे किंवा दरवाजा बंद करणे याचं कारण असं असतं की मग त्याचं स्वतःवर ताबा नसतो. आणि हे वयच असं आहे, मन वडाय वडाय म्हणतो आपण, तसं खरोखर हे वय असं आहे की तुम्ही किती जरी प्रयत्न केला तर यू कांट कंट्रोल युअर सेल्फ. पालक म्हणून आपणही कंट्रोल नाही करू शकत. एकदा फेसबुक बघायला लागले की 2-2, 3-3 तास आपणच फेसबुकवर ऑनलाईन असतो. काहींना स्टेटस बघण्याचा शौक असतो. म्हणजे एका ते कुठेतरी जोक वाचला मी याच्यावर फेसबुकवरच, एका लेडीजला, पर्टिक्युलर लेडीजला जास्त शौक आहे स्टेटस बघण्याचं, याचं काय त्याचं काय त्याचं काय कोणाच तरी. एका लेडीजला यम न्यायला आला म्हणे मरताना, तर ती म्हणे 2 मिनिटं थांबा. म्हणे का बरं? नाही म्हणे स्टेटसवर टाकू द्या, ऑन द वे टू, तेवढं टाकू द्या म्हणे, फक्त मला 2 मिनिटं तेवढ्यासाठी द्या. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की खूप काही आपल्याला शिकायचं आहे, खूप पुढं जायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, सगळ्यांना माझं हात जोडून विनंती, पालक असो, विद्यार्थी असो, कोणी असो, तुम्ही सगळं काही नंतर बनणारे, पहिल्यांदा तुम्ही चांगलं माणूस बना. चांगलं माणूस बनायला पैसे लागत नाही. चांगलं माणूस बना, त्याच्यानंतर तुम्हाला आयुष्यामधली सगळी सुखं तुमच्या पाठीमागे धावून येतील. तुम्ही किती जरी प्रयत्न केला, त्यांच्यापासून दूर जरी पळालं तर ते तुमच्या मागे पळतील. हे लक्षात ठेवा. माणूस म्हणून तुम्ही ज्या दिवशी चांगलं वागायला लागाल, चांगलं व्हायला लागाल, कारण आपोआप काय होतं की त्यावेळेस आपलं सगळी शांतता आपल्याला मिळते, पीस आपल्या माइंडमध्ये असतं, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून बऱ्याचशा गोष्टी मला तुम्हाला बोलायच्या, आणि बोलतो लगेच आता हे झाले की, कारण पर्टिक्युलरली पालकांना पालक सापडत नाही. आणि करोनाच्या काळात तर कसं आहे की मला नव्हतं वाटलं इतके लोक येतील, पण तुम्ही सगळे आलात, तुमचं निश्चित कौतुक. आणि निश्चितपणे 100% मी तुम्हाला सांगतो की आपल्या भारतीयांची इम्युनिटी बाकीच्या तुलनेमध्ये, बाकीच्या देशांच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी बरी आहे. करोनामध्ये फक्त 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवा. एक म्हणजे जो डर गया सो मर गया, त्याला घाबरू नका. पहिली गोष्ट म्हणजे घाबरू नका याचा अर्थ काळजी घेऊ नका असं मला अजिबात म्हणायचं नाही. जर त्याचा अर्थ मला काळजीच घ्यायची नाही असं नाही. पूर्ण प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर आपण जे म्हणतो, पहिल्यांदा आपण काळजी घेणं गरजेचंच आहे. पण त्याच्या पुढे जाऊन मला एक सांगायचंय की त्याला जर समजा त्याचं म्हणजे आक्रमण तुमच्यावर झालं किंवा काही जरी झालं, त्याला बिलकुल घाबरू नका. आणि दुसरी गोष्ट, जे काही वॅक्सिनेशन असेल किंवा जे काही गोष्टी असतील, ज्या ज्या अवेलेबिलिटी असेल, त्या सगळ्यांची तुम्ही काळजी घ्या, संपलं. बाकी त्या करोनाने म्हणजे तुम्ही जर घाबरलं नाहीत ना तर काही होणार नाही, हे मी तुम्हाला 100% सांगतो. कारण मी इतक्या पेशंटसाठी काम केलं ह्या करोनाच्या काळामध्ये. काम म्हणजे माझ्याच जवळची इतके होते, तर अक्षरशः माझं वैयक्तिक एक्सपिरियन्स असं आहे की कोरोना वॉर्डमध्ये मला जाऊनही, म्हणजे 15 दिवस मी गेलो त्यावेळेस माझं वॅक्सिनेशन पण झालं नव्हतं, पण मी फक्त काळजी घेतली, मास्क वगैरे लावून सगळं हे करून, तर मी त्यापासून दूर राहिलो. म्हणून या करोना काळात आपण इतक्या संख्येने आला. आणि मला आवर्जून हे सांगायचं, कारण काय झालं की आता कोणालाच काही कानावर पडत नाही, जसे पद्धतीने चालू आहे. आम्ही अगोदर सांगायचं पालकांना मोबाईल वापरू नका, मोबाईल मुलांना देऊ नका, हे करू नका, ते करू नका. आणि ते असं झालं की मोबाईलचाच दिवस आले, परत त्यांनीच आमचा बदला घ्यायला सुरुवात केल्यानंतर आम्हीच सांगायला लागलो की मोबाईलवर मुलांनी लेक्चर बघा, आणि आम्ही ऑनलाईन शिकवतो. म्हणजे हर किसी का एक दिन आता आहे, म्हणजे तसं ते मोबाईलचे दिवस आले आता. म्हणून जे काही डिव्हाइस तुमच्याकडे असेल त्याचा म्हणजे ते दुधारी तलवारीसारखं आहे, तर त्याची चांगली बाजू वापरा, पॉझिटिव्ह बाजू वापरा. बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या, डिस्कस करण्यासारखं आहे. मी जास्त बोलत नाही, फक्त चांगलं माणूस बना, आई वडिलांचे चांगले पुत्र बना. आपल्या आई वडिलाचा सर्वोत्तम पुत्र किंवा सर्वोत्तम मुलगी होणे याच्यापेक्षा, म्हणजे मी एकटाच आहे तर त्याचा ऑप्शन बाजूला ठेवा, पण याच्यापेक्षा मोठा विकास तुम्हाला दुसरा कोणताही करण्याची गरज नाही. चांगलं बना फक्त, सगळ्यात जिथं कुठं असेल. आणि आई वडिलांचा सन्मान करा, जरूर करा.
आपल्या धर्मग्रंथामध्ये बघा किंवा कुठेही बघा तुम्ही, आईवडिलांचा जो सन्मान करेल, आईवडिलांशी जो चांगलं वागेल, आईवडिलांचं दर्शन घेऊन जो घराच्या बाहेर पडेल, त्या मुलाचा दिवस कधीही खराब होणार नाही, हे मी तुम्हाला जाहीररित्या सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा सांगतात, तुका म्हणे माय बाप केवळ काशी, तेने न वजावे तीर्थाशी. ज्याच्या घरी आई वडील असेल त्याच्या घरी काशी तीच आहे, त्याला काशी यात्रा करण्याची गरज नाही, तीर्थाला जाण्याची गरज नाही, हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. ही आई वडिलांविषयीची समजूत तुम्हाला व्यवस्थित जाणीवपूर्वक शेवटपर्यंत ठेवावी लागणार आहे. बऱ्याच जणांना वाटतं आता वडिलांना काय कळतं, आईला काय कळतं आणि यांना काय कळतं, पण तसं काही नसतं. ही मंडळी खूप चांगली, खूप कामाची आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यासाठी, म्हणजे जे काय म्हणतात ना, ते आता इथं पृथ्वीवर जर कोणी भगवान असेल तर ते आई वडील आहेत. त्या आई वडिलांची काळजी मुलांनी जरूर घ्या. म्हणजे मुलांचं मला फार म्हणजे बऱ्याच मुलांना मला सांगावं वाटतं. कारण काय होतं, बाहेर डिस्कस करताना आता आमच्या औरंगाबादकडे तर मिटके साहेबांना माहिती की वडिलाला वडील म्हणतच नाही. एक दुसऱ्याला बोलताना दोन मुलं काय म्हणतात, तुझ्या म्हाताऱ्याचं काय चाललं रे. हे वाईट नाही याच्यात ते, मी असं म्हणत नाही की याने अपमान होतो, पण जर ती तुमच्या आंतरिक भावना असेल तर निश्चितपणे ते खूप वाईट आहे. म्हणून मी सांगतो की पहिल्यांदा चांगलं बना, आणि चांगलं बनण्यासाठी काहीही पालकांना सांगणे, विद्यार्थ्याला सांगणे, काहीही करण्याची गरज नाही. 2-4 सोप्या गोष्टी. पहिली गोष्ट आहे की ज्या दिवशीचं काम त्याच दिवशी करा. आज करायचं मी उद्या करेल असं म्हणू नका. पालकांना सांगतो मी, एवढीच सवय तुम्ही लावा, तुमची अख्खी फॅमिली सुधारते की नाही बघा. आणि त्यातली दुसरी गोष्ट आहे, ज्या दिवशीचं काम त्या दिवशी करा, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट आहे, जिथली वस्तू तिथे ठेवा. अर्ध्या घरात भांडण्याच्यावरूनच राहतात. कंगवा सापडत नाही, सॉक्स सापडला नाही, अमुक सापडला नाही, तमुक सापडला नाही, ठेवलेलं यानच नसतो आणि सगळं घर डोक्यावर राग येतो. तर जिथली वस्तू तिथे ठेवा, ज्या दिवशीचं काम त्या दिवशी करा. बाकी की खूप मोठ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे चिंतन वगैरे करण्याची, त्याच्यावर फार काही करण्याची गरज नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, इतरांशी चांगलं वागा, काही लागत नाही. आणि खूप शिकवण आहे आपल्या, म्हणजे तुम्ही किती जरी पिढ्या अगोदर गेलात, म्हणजे अगदी रामायण महाभारताच्या काळात जरी गेला तुम्ही, तर व्यासांनी सुद्धा लिहिलेलं आहे. ज्यांनी 18 पुराणं लिहिली, त्या व्यासांनी सुद्धा लिहिलंय, 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्. नाही कळालं जाऊ द्या, संस्कृतमध्ये होतं. पण ते तुम्हाला सोपं व्हावं म्हणून तुकाराम महाराजांनी त्याला फार सिंपल केलं आणि मराठीमध्ये फार सोप्या पद्धतीने सांगितलं. पुण्य परोपकार पापते परपीडा. परत आहे का, पुण्य परोपकार पापते परपीडा. म्हणजे दुसऱ्यासाठी उपकाराचं काम केलं, त्या दिवशी पुण्याचं काम केलं, आणि परपीडा म्हणजे दुसऱ्याला त्रास दिला तर त्या दिवशी पापाचं काम केलं. पुण्य परोपकार पापते परपीडा, आणिक नाही जोडा तुझ्या यासी. ते पुढचं आपल्याला गरज नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवा की पुण्य आणि पापामध्ये तुम्हाला जर हिशोब करायचा असेल, कोणत्याही चित्रगुप्ताची, कोणत्याही अकाउंटंटची गरज नाही. सरळ सरळ 2 कॉलम करा. दररोज 1-1 मार्क टाकायचे. दिवसभर रात्री झोपताना मी आज चांगलं काम केलं 1 मार्क टाका, तिकडं वाईट काम केलं ते वाईटच्या ह्याच्यात 1 मार्क टाका, इकडे 1, इकडे 1, तिकडे 1, तिकडे. आणि नंतर झालं, म्हातारी झाली, दिसायला नाही लागलं की नातवाला बोलायचं आणि त्याला सांगायचं पहिल्या कॉलमची टोटल कर आणि दुसऱ्या कॉलमची टोटल कर. 1 मार्क जरी तुमचा पुण्याच्या कॉलममध्ये वर असेल ना, तर तुम्हाला नंतर निश्चितपणे चांगली गती प्राप्त होईल. आणि 1 मार्क जरी पापामध्ये जास्त असेल तरी वाईट होईल. ते फार सोपं आहे. आणि आयुष्य असतं कशासाठी? तुमची फिजिकल डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करा, मेंटल डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करा, तुमचं स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करा. स्पिरिच्युअली ज्यावेळेस तुम्ही स्ट्रॉंग असेल ना, तर त्यावेळेस तुम्हाला कोणी हलवू शकत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही स्पिरिच्युअली वीक असाल, म्हणजे तुम्ही बघा ना, कधीतरी 90% मार्क घेणारा मुलगा खुश नसतो. काही घरामध्ये तिथं असं असतं की 90% मार्क मिळून जसं काही सुतक आहे घरामध्ये, आणि एखाद्याला 45% पडले तरी ते रॅली काढतो. आनंद कसा साजरा करायचा आपल्यावर आहे. तर काही खूप मोठे रेकॉर्ड आहे किंवा काही नंतर कुठे ते 100 वर्ष जतन केलं जातं, स्मारक उभारलं जातं, असं काही नसतं. फक्त डुप्लिकेट वागू नका, ओरिजिनल वागा. जे आपण आहेत, जसं आपण आहोत तसं वागा. कोणालाही त्रास देऊ नका, चांगलं वागा. निश्चितपणे विद्यार्थी म्हणून आपण चांगलं जगण्याचा प्रयत्न करा.
खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या असतात, पण फक्त एक लक्षात ठेवा, आणि पालकांनाही सांगतो, विद्यार्थ्यांनाही सांगतो, आपण आयुष्यभर विद्यार्थी आहोत. एक किस्सा ह्या निमित्ताने सांगतो, आता संपवतो इंट्रोडक्टरी स्पीच. तर अल्बर्ट आईन्स्टाईन, तुम्ही नाव ऐकलेलं असेल, फिजिक्सचे वेल नोन प्राध्यापक होते. किती जणांनी ऐकले नाव? व्हेरी गुड. ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी सायन्स शिकूच नका. आमच्या शिक्षकावर उपकार होतील. तर अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणजे फिजिक्स मधला अंतिम माणूस मानला जायचा त्या काळामध्ये. तर ह्या अल्बर्ट आईन्स्टाईन रस्त्याने चालले, यांना एक प्रोफेसर भेटले आणि ते प्रोफेसर खुश झाले. अरे अल्बर्ट आईन्स्टाईन चालले. त्यांनी लगेच त्यांना हाय हॅलो केला आणि त्यांना सांगितलं, हॅलो, आय एम सो अँड सो, नाव सांगितलं, आय एम प्रोफेसर ऑफ फिजिक्स, अभिमानानं. अल्बर्ट आईन्स्टाईनने त्यांना हात जोडले आणि अल्बर्ट आईन्स्टाईनने हात जोडून सांगितलं, हाय, आय एम अल्बर्ट आईन्स्टाईन, आय एम स्टुडंट ऑफ फिजिक्स. एवढा मोठा माणूस ज्यावेळेस स्वतःला स्टुडंट समजतो त्याच वेळेस प्रगती होत असते. तुम्ही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला स्टुडंट समजाल, पालक असो, विद्यार्थी असो, कोणी असो, एक लक्षात ठेवा, लर्न मधलं यल गेलं की अर्न सुरू होतं. आपल्याला असं वाटतं अर्निंग सुरू झाली म्हणजे लर्निंग संपली, पण ते यल सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमचा विकास थांबतो. पैसा घरात येणं म्हणजे विकास नाही, ते जर डोक्यात असेल तर मग तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. घरामध्ये चांगला विचार येणं, चांगलं पुस्तक येणं. मी जे पुस्तकं भेट देत असतो, मी गेली कित्येक वर्ष झाले, हजारोनं, म्हणजे एका वेळेस लाखात पण गेली असतील पुस्तकं. आणि वैयक्तिक माझी पण लायब्ररी, मी तुम्हाला खरं सांगतो, मला अभिमानानं सगळ्यात जास्त सांगावं असं हेच वाटतं की माझ्याकडची सगळ्यात श्रीमंतीची गोष्ट जर कोणती असेल तर ती माझी लायब्ररी आहे, सगळ्यात श्रीमंतीची. आता हे नंदनवार सर जे आहे त्यांचा माझा परिचय जो झाला, तो तुम्ही नाव ऐकलं असेल, कविवर्य विठ्ठल वाघ म्हणून कवी आहेत, काळ्या मातीत मातीचं ते म्हणणं चालतं. तर ते त्यांचे आणि माझे कॉमन फ्रेंड आहेत, त्यांच्यामुळे माझी ओळख झाली. आणि त्याच्यानंतर आता मिटके सरांची झाली, जे जरी आम्ही औरंगाबादचे असलो तरी नगरला येऊन भेटलो, म्हणजे बघा पृथ्वी गोल आहे. पण मला ज्या गोष्टी आवडल्या, म्हणजे मी त्यांना पण बोललो, सरांना, नंदनवार सरांना निमंत्रण दिलं फक्त एक दिवस अगोदर, असा असा कार्यक्रम आम्ही घेतोय, सर जमेल का? अरे म्हणजे मी नक्की येतो, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करेल, मला आवडेल. आणि त्यांनीच मला सांगितलं की मी मग मिटके सरांना पण घेऊन येतो, ते पण सोबतच आहेत माझ्या, त्यांनाही घेऊन येतो. तर मी त्यांना 3 ते 4 वेळेस फोन करून म्हटलं सर ते बरं वाटत नाहीये, कारण कसं आहे की मी कार्यक्रमाचा संयोजक आहे, कार्यक्रम माझा आहे, तर निमंत्रण मी रितसर जाऊन त्यांना दिलं पाहिजे. ते म्हणजे नाही हो म्हणे, तुम्ही काही देऊ नका, काही नका, तसं काहीतरी प्रोटोकॉल वगैरे फॉलो करण्याची गरज. पण मला ते बरं वाटत नव्हतं. म्हटलं हे योग्यच नाही, कारण निमंत्रण तरी कमीत कमी फोन करून तरी त्यांना म्हटलं पाहिजे की आमचा कार्यक्रम या. तर ते म्हणे मी त्यांना चांगलं ओळखतो, त्यांचं मन असं अजिबात नाही, त्यांना काहीही त्याचं मान अपमान वाटणार नाही. ते उलट स्वतःहून ते म्हणले की आपण जाऊया, एकदा जाऊयात, तर काही प्रॉब्लेम नसेल तर ते निश्चितपणे येतील, असं काही करण्याची गरज नाही. म्हणून लक्षात घ्या तुम्ही की कधी म्हणजे डुबणे को अभिमान, डुबायचं जर असेल तर तुम्हाला अभिमान जर असेल, तुम्हाला डुबवायला कोणाचीच गरज नाही. आणि तरणे को लिंता, तुम्हाला जर वर यायचं असेल तर लिंता असेल, नम्रता असेल ना, तर तुम्ही निश्चितपणे वर येऊ शकता. आणि आज जे म्हणतायत ते की माझं 12वी पर्यंत असं होतं, 12वीला फेल झालो वगैरे वगैरे वगैरे, ज्या काही गोष्टी असतील त्याच्यानंतर जे आपण पुढे येतो, बरेच आयुष्यात आपण बघतो की हा मागे गेला, तो पुढे आला, तो इतके मार्क मिळायचे, तितके मार्क मिळायचे. पण याच्या मागचं कारण काय असतं की त्याचं वैयक्तिक वागणं कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे. कारण एक लक्षात ठेवा, जे काही ईश्वर असेल, महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये निर्मिक असेल किंवा आणखी कोणी असेल, तो रिकामा नाही कोणाच्याही गळ्यात काही बांधायला. आणि जरी बांधलं आणि तुम्ही नंतर नीट नाही वागले तरी तो त्याचा उपभोग नाही घेऊ देत. म्हणजे IIT झाला तरी त्या मुलाला उपभोग घेता येत नाही, डॉक्टर झाला तरी घेता येत नाही, UPSC झाला तरी घेता येत नाही. हे पण सत्य आहे की अक्षरशः कॅबिनेट सेक्रेटरी लेव्हलच्या म्हणजे जे व्यक्ती आहेत, दोघंही नवरा बायको, त्यांच्या मुलाने आत्महत्या केलेली, हे लक्षात घ्या. म्हणजे सेक्रेटरी म्हणजे बघा तुम्ही UPSC मधलं सर्वोच्च पदापैकी म्हणू शकतो महाराष्ट्रातल्या.
हे का घडतं? हे घडण्यामागचं कारणच हे की तुम्ही, मी असं म्हणत नाही की ते वाईट आहेत म्हणून, म्हणजे मी एक रेफरन्स सांगतो. तर याच्यामध्ये कसं आहे की कुठेतरी आपण चांगलं जर वागलो, निश्चितपणे आपण जर लीनतेने वागलो, नम्रतेने वागलो, सगळ्यांशी पोलाइटली वागलो, तर आपला उत्कर्ष कोणी थांबवू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा काय, नंतर डॉक्टर बनाल, नंतर इंजिनियर बनाल, काय बनायचं ते बनाल, पहिल्यांदा चांगलं गुड ह्युमन बिईंग बना. आणि चांगलं ह्युमन बिईंग बनण्यासाठी तुकाराम महाराज असं म्हणतात, तुका म्हणे म्हणा पाहिजे अंकुश, तुका म्हणे म्हणा पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. तुमच्या मनावर जर अंकुश असेल, तुमच्या मनावर जर ताबा असेल, तुमच्या मनावर जर तुमचं कंट्रोल असेल, तर तुमचा प्रत्येक दिवस, येणारा प्रत्येक दिवस हा जागृतीचा असेल. तुम्ही प्रत्येक दिवशी काहीतरी भलं करू शकता, प्रत्येक दिवशी तुम्ही पुढे 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 चांगलं जाऊ शकता. म्हणून जरीही करोना आला, 2 वर्ष आपण स्टॉप झालो, सगळं झालं, पण इथून पुढे आपण खूप काही आपल्याला अचीव्ह करायचं आहे. आणि उलट मी तर असं म्हणतो की ही जी स्पर्धा चालली होती, ही जी धावपळ चालली होती, हे करोनालाही बरं झालं एका दृष्टीने. थोडं शांत तरी झालो आपण, नाहीतर काहीच कळत नव्हतं कोणाला काय करतोय तो, त्याचं काय चालू आहे, काही नाही काही नाही काही नाही, कुठल्या कुठं काहीतरी प्रत्येक जणाचं असेल, मी हे करल ते करल ते करल. एक लक्षात ठेवा, काहीही करा तुम्ही, पण जोपर्यंत तुम्ही शांत होत नाही तोपर्यंत तुम्ही एन्जॉय नाही करू शकत. म्हणून एन्जॉय जर करायचं असेल तर शांततेने राहा, कष्ट निश्चितपणे करा, आणि एक लक्षात ठेवा, नम्र राहा. बाकीच्या ज्या काही गोष्टी असेल ते मी नंतर थोड्या वेळाने बोलतो लागलं तर, किंवा मग यालाच पुढे कंटिन्यू करायचं असेल तर यालाही कंटिन्यू करतो, पण ते मला ते याच्यावर पॅडवर घेऊन बोलायचं आहे, तर ते मी थोडंसं तसं वेगळं बोलतो. तर प्रत्येकाला परत एकदा, हे जे गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार पण मी का केला, यांना का बोलवलं, की याचं कारण असं आहे की तुम्हाला कुठेतरी कळायला पाहिजे की हे विद्यार्थी कसे घडले. त्या मुलीचे वडील गायत्रीचे आले नाहीत वाटतं, तर मागच्या वर्षीची जी टॉपर होती सर गायत्री तनपुरे म्हणून विद्यार्थी, मी तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे सन्माननीय विचारपीठावर जेवढे पण लोक आहेत त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की ती गायत्री तनपुरे ह्या विद्यार्थिनीचा मी सत्कार केला. 3-4 वेळेस सत्कार करण्याचा योग आला वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे मार्क मिळाल्यानंतर, जिल्ह्यातून पहिले आल्यानंतर तर केलाच केला, पण त्याच्या अगोदर पण आला. आणि हा सत्कार करत असताना मला एक गोष्ट नोटीस झाली. त्याच्यानंतर मी महाले सरांना म्हटलं, महाले सर, मी कायम बघतो म्हटलं हिचा तोच कलरचा ड्रेस असतो. त्यामुळे सर ऑलमोस्ट तिच्याकडे एकच ड्रेस असल्यासारखं, तोच ड्रेस घालून ती वर्षभर, म्हणजे 2 वर्षभर तिने क्लास केला. म्हणजे एक लक्षात ठेवा तुम्ही की जर तुम्ही फोकस्ड असाल, तुमच्या ध्येयाकडे तुम्ही असाल, तर ह्या बाकीच्या गोष्टीची गरज नाही. म्हणजे एक ड्रेस वापरून आज ती मुलगी, आणि तिचे वडील पण शिक्षक आहेत, पण ते याच्यात नॉन ग्रँटेड शाळेत, त्याच्यामुळे काय तो पगार काही नावालाच पगार होता. तर अशा पद्धतीने शिकून, म्हणजे ग्रामीण भागातली मुलगी शहरात येथे शिकते, आणि इथे नगर जिल्ह्यातल्या एवढ्या सगळ्या बाकीचे जे विद्यार्थी आपण टॉप हुशार सो कॉल्ड म्हणतो आपण, त्यांना सगळ्यांना मागे टाकून ती ग्रामीण भागातली मुलगी जिल्ह्यातून पहिली येते. आणि आज ती KEM महाविद्यालय जे आहे सगळ्यात टॉपचं कॉलेज तिथे, म्हणजे ग्रँड मेडिकल कॉलेज, तिथं ती आता फर्स्ट इयर तिचं होत झालंय समजा असं म्हणूया. तर हे अचीव्ह करण्यासाठी पहिल्यांदा शांत व्हावं लागेल, सायलेन्स. आपल्याकडे खूप आहे. कधी लक्षात घ्या, सक्सेस, यश हे 2 गोष्टींवर अवलंबून आहे. टाइम, पहिली गोष्ट आहे वेळ, आणि दुसरी गोष्ट आहे एनर्जी. मीन्स रिअली डू यू हॅव टाइम, आणि तुम्ही सुपरचार्ज आहात का. सक्सेस इज, असं आपण म्हणू, किंवा सक्सेस इज इक्वल टू म्हणू फॉर्म्युल्यामध्ये काय, टाइम इनटू एनर्जी. वेळ आणि एनर्जी असेल तर तुम्हाला सक्सेस आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांकडे टाइम सारखाच आहे. ईश्वराने याच्या बाबतीत कोणाला अन्याय नाही केला की यांना, हे लोक VIP लोक आहेत वर बसलेले म्हणून यांना वेगळा टाइम, जास्तीचा टाइम, दररोज 10 मिनिटं एक्स्ट्रा तुम्हाला, बाकीचं खूप जास्त बघता, बाकीचं काम करता. नंदनवार साहेब जज आहेत, म्हणजे त्यांना थोडंसं जास्त निकाल वगैरे देता यावेत, चांगले जास्त विचार करता यावे केसवर, म्हणून 24 तासाच्या वेळी त्यांचा 28 तासाचा दिवस, असं कधी नसतं. टाइम सगळ्यांचा सारखा आहे, पण तो तुम्ही क्वालिटी टाइम मध्ये कसं कन्वर्ट करता हे महत्वाचं आहे. आणि ते करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गरज असते, दॅट इज एनर्जी. आणि एनर्जी 4 प्रकारची, मी ते 3 बेसिक सांगितलं तुम्हाला, पण 4 प्रकारची एनर्जी आहे. फर्स्ट वन इज फिजिकल, सेकंड वन इज मेंटल, थर्ड वन इज सेक्सिबल, and the last one is spiritual.
मग आपल्याला काय करायचंय, परीक्षेमध्ये रिझल्ट आणायचा म्हणजे आपली कोणती एनर्जी वापरली जाणार आहे एवढं तर तुम्हाला कळेल. 4 पैकी एक ऑप्शन निवडायचा आहे. एमसीक्यू विसरले काय लॉकडाऊनमध्ये? हा, कोणती एनर्जी लागेल जोरात सांगायचं? मेंटल होऊ नका, फक्त मेंटल एनर्जी वापरा. तर मेंटल एनर्जी आपल्याला लागणार आहे. मीन्स व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू कन्वर्ट ऑल अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी इनटू मेंटल एनर्जी. तुम्हाला काय करावं लागेल, तुमची फिजिकल एनर्जी, तुमची स्पिरिच्युअल एनर्जी आणि तुमची सेक्स्युअल एनर्जी, ह्या तिन्ही एनर्जी एकत्र करून त्या कोणाकडे सरकावं लागेल तुम्हाला? मेंटल एनर्जीकडे. कारण एनर्जीचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी तुम्हाला बेसिक माहिती. काय एनर्जी? काय neither be created nor be destroyed but one form can be. माहिती तुम्हाला, अभ्यास चांगला आहे तुमचा. मग आपल्याला काय करायचंय की जी काही आपली सेक्स्युअल एनर्जी असेल, जी काही आपली फिजिकल एनर्जी असेल, जी काही स्पिरिच्युअल एनर्जी असेल, हिला आपल्याला डायव्हर्ट करायचंय कोणाकडे? मेंटल एनर्जीकडे. आणि तिला मेंटल एनर्जीकडे डायव्हर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी आवश्यक गोष्ट जर कोणती असेल तर त्याच्यासाठी आवश्यक गोष्ट आहे, कॅन यू गेस? तुम्ही मेंटली स्टेबल कधी असता? ज्यावेळेस तुम्ही काम असता, कूल असता, शांत असता, बरोबर आहे? त्याच वेळेस तुम्ही फोकस करू शकता, त्याच वेळेस तुम्ही अभ्यास करू शकता, त्याच वेळेस तुम्ही ती एनर्जी वापरू शकता. आणि मग हे मेंटल एनर्जी वापरण्यासाठी, ही मेंटल एनर्जी वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्याच मुलाचा निकाल येईल जो शांत राहील, कूल राहील. उग बडबड बडबड वचर 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 बोलणाऱ्याचं काही खरं नाही. दे आर जस्ट शोई पीपल. शांत राहायचं, जास्त बोलायचं नाही, फक्त आपलं काम बोललं पाहिजे, आपण शांत बसलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, ज्याला तोंड बंद ठेवता आलं तोच जिंकणार आहे या रेसमध्ये. त्याचीच मेंटल एनर्जी वाढणार आहे, तोच पुढे अभ्यासावर फोकस करू शकणार आहे, तोच पुढे जाणार आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, तुमची एनर्जी वाढवायची असेल तर आपलं तोंड बंद ठेवा. तोच मासा गळाला लागतो जो तोंड उघडतो. बरोबर आहे? माशाचं गळ माहिती तुम्हाला? ते कोणता पकडला जाईल? जो तोंड उघडतो तो पकडला जाईल. उघडलं तोंड. तर लक्षात ठेवा तुम्ही की जितकं तुम्ही शांत व्हाल, जितकं तुम्ही कूल व्हाल, जितकं तुम्ही काम व्हाल, तितकं तुम्ही पुढे डेव्हलप होत जाणार. गांधीजी म्हणतात की एक संस्कृतमध्ये पण सुभाषित आहे, काय? मौनम सर्वार्थ साधकम. तुम्हाला सगळं साध्य करायचं असेल तरी तुम्ही फक्त काय करा? कूल व्हा, सायलेंट व्हा, शांत बसा, तुम्हाला सगळं मिळेल. म्हणून मी ज्या विद्यार्थ्यांच्या क्वालिटी सांगतोय त्याच्यामध्ये ज्या क्वालिटीज बोलतोय, ऑनेस्टी असेल, नम्रता असेल तुमचं, तसंच तुमचं शांत राहणं, सायलेंट राहणं, ही पण एक बेसिक क्वालिटी. उगा आरडाओरडा करून, शो करून, चमको 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 काही होत नाही. मी बघतोय बरेचसे विद्यार्थी कायम, आता मी 20 वर्ष सारखं शिकवलं तर काही विद्यार्थी असे राहायचे आमच्याकडे, सर की काय आमच्या आजूबाजूला त्यांचं घेराव, हे प्रश्न विचार, तो प्रश्न विचार, म्हणजे काहीच नसतं, तो प्रश्न पण काही नसतो, कशातच काही नसतं. पण उगा सरांना वाटलं पाहिजे आपण हुशार आहे म्हणून 2-3 वेळेस गेलं तिथे दिसलं की ते मॅनेजमेंटला वाटतं यांना डाऊट असतात, यांना डिफिकल्टी असतात. मला डाऊटची डेफिनेशन आणखी कळाली, मी कधीतरी नंतर परत बोलतो त्या विषयावर, आज नाही बोलत. मग उभं टाइमपास करणे, हे करणे, ते करणे, शोई करणे, अशा मुलांचा रिझल्ट आलेलं मी गेल्या 20 वर्षात बघितलेलं नाही. म्हणून चमकोगिरी करण्यापेक्षा ओरिजिनलवर राहा, अस्सलवर राहा, एवढं सांगतो. आणि इथं थांबतो सगळ्या सन्माननीय पाहुण्यांचं. कारण मी यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व पालक माझ्या आग्रहावरून आवर्जून उपस्थित असणारे या नगर विभागाचे दबंग पोलीस अधिकारी श्री संदीप मिटके सर, ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी जमलो आहोत. गेली 20 वर्ष अव्याहतपणे या शिक्षणाच्या अतिशय स्तुत्य उपक्रमात ज्यांनी सोपवून दिलं ते आपले सर्वांचे मित्र, प्रेरणास्थान बनसोड सर आणि माझ्या सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या तरुण मित्र आणि मैत्रिणींनो, खरं म्हणजे आज
तुमचं अभिनंदन याच्याकरता करायला पाहिजे की तुमचे मार्क पाहत असताना मी जेव्हा स्वतःचं आत्मपरीक्षण करत होतो तर मित्रांनो, खऱ्या अर्थानं सांगतो की 1ली पासून 12वी पर्यंत सगळे जरी पर्सेंटेज काढले तरी तुमचे इतके मार्क कधीच आम्हाला मिळवता आले नाही. त्यामुळं हे खरं श्रेय बनसोड सरांचं आहे आणि तुमची मेहनत त्याच्या मागे आहे. खऱ्या अर्थानं एक नवी पहाट, नवी दिशा, आयुष्याचा नवा मार्ग माननीय बनसोड सरांनी या बनसोड क्लासेसच्या माध्यमातून तुम्हाला मिळवून दिला. त्याकरता मी सरांचं सुरुवातीलाच अभिनंदन करतो आणि आपलं सुद्धा अभिनंदन करतो. मित्रांनो, खरं म्हणजे हे जग, या जगाची जर वाटचाल आपण पाहिली तर अतिशय स्वार्थी आणि मी आणि माझी बायको, माझ्या बायकोची गोल गोल साडी आणि माझीच माळी एवढ्या पद्धतीने हा समाज जगत असताना बनसोड सरांसारख्या एका सुंदर पद्धतीनं क्लासेस चालवणाऱ्या महान व्यक्तींनी एक सामाजिक दायित्व काय असतं, आताच आपण ज्यांचा सत्कार केला, जे सहकारी करोना काळात सोडून गेले, त्यांच्या शिक्षणाची, त्यांच्या मुलींच्या संपूर्ण देखभालीची जबाबदारी बनसोड सरांनी या ठिकाणी उचलली. हे खऱ्या अर्थानं एक सामाजिक दायित्व जे अपेक्षित महात्मा फुलेंना होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होतं, छत्रपती शिवाजी महाराजांना होतं, ते अपेक्षित कार्य या बनसोड क्लासेसच्या माध्यमातून होतं आहे आणि ते तुमच्या माझ्या घरापर्यंत पोहोचत आहे. हे खऱ्या अर्थानं आपण सर्वांकरता अतिशय अभिमानाची बाब आहे. मित्रांनो, या ठिकाणी आवर्जून मला तुम्हाला सांगायचं आहे, प्रत्येक पालकाला सांगायचं आहे की बनसोड सरांचं काम आता पूर्ण झालेलं आहे. जे विद्यार्थी अतिशय चांगले मार्क घेऊन IIT खरगपूर किंवा देशातल्या अतिशय नामवंत संस्थेमध्ये यापुढे शिक्षण घेणार आहेत, खऱ्या अर्थानं आता या सोहळ्याच्या निमित्तानं, या सत्काराच्या निमित्तानं त्यांचं खऱ्या अर्थानं काम आता सुरू झालंय. सरांनी प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध करून दिला, आवश्यक असणारे मार्क मिळवून दिले. परंतु मित्रांनो, जे शिक्षण महात्मा फुलेंना अभिप्रेत होतं, जे शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं, किंबहुना ज्यांनी हा देश स्वतंत्र करण्याकरता, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क प्राप्त करून देण्याकरता स्वप्न पाहिलं, त्या खऱ्या अर्थानं महापुरुषांचं स्वप्न, शिक्षणामध्ये जी ताकद असते त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलेलं स्वप्न या शिक्षणातून खऱ्या अर्थानं आता तुम्हाला साकार करायचं आहे. अनेक नामवंतांनी शिक्षणाच्या व्याख्या केलेल्या आहेत. शिक्षणाच्या भरपूर व्याख्या या समाजामध्ये, या जगामध्ये अतिशय नामवंतांनी करून दिलेल्या पानोपानी प्रत्येक पुस्तकामध्ये दिसतील. परंतु मला आवडलेली व्याख्या मला तुम्हाला शिक्षणाची सांगायची आहे. खऱ्या अर्थानं शिक्षणाची व्याख्या म्हणजे कसं शिकावं, हे जे काही शिकवतं ते म्हणजे शिक्षण. काय शिकावं याच्याबद्दल जर गुगल सर्च केला तुम्हाला तर एक आयुष्य कमी पडेल इतक्या डिग्र्या आणि इतक्या अभ्यासक्रम आपल्या जगामध्ये उपलब्ध आहे. परंतु ते शिक्षण कसं घ्यावं हे जे कोणी शिकवतं ते खऱ्या अर्थानं त्याला शिक्षण असं म्हटलं जातं आणि तीच खऱ्या अर्थानं शिक्षणाची ही व्याख्या आहे. आणि तीच व्याख्या खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पिईल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. विधी महाविद्यालयात शिकत असताना एक न्यायमूर्ती आम्हाला मार्गदर्शन करण्याकरता आले होते आणि त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने मार्गदर्शन करताना सांगितलं की युवकांना तुम्ही युवा आहात, युवाच्या विरुद्ध केलं की वायू होतं, वायूसारखे तुम्ही चपळ या देशाचे तुम्ही नागरिक. परंतु ते टाळ्या घेऊ वाक्य मला तेव्हाही पटलं नव्हतं आणि आताही खऱ्या अर्थानं जर आत्मपरीक्षण आपण केलं तर मित्रांनो, दुर्दैवानं दुसऱ्या बाजूनं समाजातलं एक विदारक चित्र आपल्या समोर येतं. ते म्हणजे ज्या बापाचा मुलगा केवळ 2GB डेटा करिता आपला दिवस घालवत असेल तो खऱ्या अर्थानं या देशाचं काय भविष्य घडवणार आहे याचं सुद्धा आपल्याला आत्मपरीक्षण या निमित्तानं करायचं आहे. अनेक नामवंत होऊन गेलेत. खऱ्या अर्थानं शिक्षणाची संकल्पना ज्यांनी या जगाला समजून सांगितली त्या दोन व्यक्तींचं नाव आपल्या पुढे घेणं मला या निमित्तानं अतिशय अपरिहार्य वाटतं. ते म्हणजे एक होता कारवर. मी बनसोड सरांना या निमित्तानं आवर्जून आवाहन करेन, विनंती करेल की जो जो विद्यार्थी आपल्या या क्लासेसमध्ये शिकेल त्याला इतर पुस्तकांच्या व्यतिरिक्त एक होता कारवर हे विना गवाणकरांचं पुस्तक बनसोड क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी वाचलंच पाहिजे. हा या निमित्तानं आपण एक संकल्प घेऊया. मित्रांनो, कोण होता हा कारवर? साऊथ आफ्रिकेतला अतिशय निग्रोचा मुलगा. त्याला जगातल्या सगळ्या शाळांनी नाकारलं. शाळामध्ये केवळ काळा आहे म्हणून त्याला बसू द्यायचे नाहीत. त्याला शाळेच्या बाहेर शिक्षक हाकलून द्यायचे आणि मग तिथून शाळेचं कारवरचं कार्य सुरू होतं. हा कारवर शाळेच्या बाहेर बसायचा. त्याला सगळे विद्यार्थी
तू काळा आहे, तू बुटका आहे, तू दिसायला सुंदर नाही, या पद्धतीने हिनवायचे. आणि अशा पद्धतीनं कारवरला हिनवल्या गेल्यानंतर कारवर डिप्रेस झाला नाही, कुठलेच नकारात्मक विचार कारवरच्या मनामध्ये शिरले नाहीत. कारवरने काय केलं की शाळेमध्ये आपल्याला शिकायला मिळत नाही ना, तर या निसर्गात आपली शाळा करूया. आणि मग तो शाळेच्या बाहेर बगीचा होता, तिथे बगीच्यामध्ये बसायचा, बगीच्यामध्ये त्या रोपट्याचं निरीक्षण करायचा. त्या रोपट्याला कशा पद्धतीनं पाणी दिलं तर ते रोपटं वाढेल, कुठल्या पद्धतीचे रोग त्या रोपट्यावरती येतात, मग कशा पद्धतीने त्याला सूर्यप्रकाश जर मिळवून दिला तर ते रोग आपल्याला निर्मूलन करता येईल. अशा पद्धतीनं तासनतास हा कारवर त्या रोपट्यांचं निरीक्षण करायचा. आणि मित्रांनो, याच निरीक्षणातून पुढे या कारवरला नोबेल पारितोषिक प्राप्त झालं. म्हणजे कुठल्याही शाळेत न शिकणारा कारवर, कुठल्याही महाविद्यालयात न शिकणारा कारवर, कुठल्याही महाविद्यालयाची डिग्री नसणारा कारवर नोबेल पारितोषिक प्राप्त करून गेला. आणि या समाजासाठी इतकं देऊन गेला की ते पुस्तक वाचताना पानोपानी तुम्हाला डोळ्यामध्ये अश्रू निर्माण होतील. दुसरं उदाहरण मित्रांनो, एक विल्सन नावाची टेकडी होती आणि या विल्सन नावाच्या टेकडीवरती एक हबल दुर्बीण शास्त्रज्ञांना तयार करायची होती. त्या काळामध्ये ती हबल दुर्बीण तयार करायची होती. आणि या दुर्बिणीमधून संपूर्ण आकाशगंगेचं चित्र, आकाशगंगा कशी असते, कशा पद्धतीनं खगोलशास्त्राचा अभ्यास होतो, हे त्या काळामध्ये त्या विल्सनला नावाच्या टेकडीमध्ये शास्त्रज्ञांना तयार करायचं होतं. आणि त्यावेळेस आपल्यासारख्या क्रेन सारख्या मोठ्या मोठ्या मशीनचा शोध नव्हता. तर काय करायला लागायचं, आपल्या एवढ्या बिल्डिंग एवढी ती कदाचित दुर्बीण असेल, तर ती दुर्बीण त्या विल्सन नावाच्या टेकडीवरती छोट्या छोट्या पार्ट्समध्ये चढवण्याचं काम आधी शास्त्रज्ञांच्या पुढे होतं. हे शास्त्रज्ञ लोक त्या टेकडीच्या पायथ्याशी यायचे, सुटे सुटे पार्ट्स त्या विल्सन मशिनीचे, त्या हबल दुर्बिणीचे त्या गाढवांच्या पाठीवरती लादायचे आणि त्या पद्धतीनं वर छोटे छोटे पार्ट्स वर नेऊन ती दुर्बीण असेंबल करायची. असं ते पद्धतीची एक ती मोहीम होती, एक एक्सपेडिशन होतं. तर त्या पद्धतीने शास्त्रज्ञ यायचे आणि तिथेच एक ह्युमॅकस नावाचा अतिशय वेडसर माणूस, जो फक्त त्या खेचरान जे गाढव होते त्या गाढवांच्या पाठीवरती ते दुर्बिणीचे पार्ट्स लादायचे आणि ते पार्ट्स त्या विल्सन नावाच्या टेकडीच्या वर नेऊन ठेवायचे. एवढंच त्याचं काम. त्याला शास्त्रज्ञ इथे कशा करता येतात याचं काही घेणं देणं नाही, काय प्रकार चालू आहे, कोणते संशोधन चालू आहे याच्याबद्दल त्याला काही माहिती नव्हती. फक्त एकच काम, काही नवीन पार्ट्स आला की आपलं खेचर तिथे न्यायचं, त्या खेचरावरती ते पार्ट्स लादायचा आणि तो वर नेऊन ठेवायचा. त्यातल्या त्यात या ह्युमॅकसला एक तंबाखू खाण्याची सवय होती. हा तर तेवढं काम करायचाच, पण दिवसभर तंबाखू पण खात राहायचा. अशा पद्धतीनं तो फक्त कामं करत होता, बाकी त्याला काही घेणं नव्हतं. मित्रांनो, दुर्दैवानं ती मोहीम जी होती शास्त्रज्ञांची, ती शास्त्रज्ञांची मोहीम जी हबल नावाची दुर्बीण तयार करायची होती ती अयशस्वी ठरली. त्यांना काही ती दुर्बीण व्यवस्थित करता आली नाही. पण आता एवढं मोठं आपण साहित्य तर त्या टेकडीवरती नेलं, परंतु ते आता परत न्यायची त्यांना काही हे नव्हती, कारण परत नेण्यामध्ये काही अर्थच नव्हता. मग ते शास्त्रज्ञ ते सगळे पार्ट्स, त्या काचा, ते कागद तिथंच टाकून परत गेले. आणि त्याच्यानंतर मग विल्सनला काही काम नसल्यामुळे, या ह्युमॅकसला काही काम नसल्यामुळं ह्या ह्युमॅकस तासनतास त्या टेकडीवर जायचा, त्याने फेकून दिलेल्या कागदांचा अभ्यास करायचा. ते जे पार्ट्स होते ते इकडून जोडून पहा, ते काच तिकडून जोडून पहा, अशा पद्धतीनं प्रयोग करायचा. आणि या ह्युमॅकसच्या अथक परिश्रमानंतर या एकट्याने ती हबल नावाची दुर्बीण तयार केली आणि त्याच्याकरता या ह्युमॅकसला सुद्धा नोबेल पारितोषिक मिळालं. म्हणजे लक्षात घ्या की जे काम शास्त्रज्ञांना जमलं नाही, जे काम शास्त्रज्ञ करू शकले नाही, ते काम या ह्युमॅकसनं केलं आणि तिथून पुढे अंतराळ संशोधनाचं काम संपूर्ण जगामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालं. मित्रांनो, मला सांगायचा उद्देश हाच आहे की या दोन्ही जे नोबेल पारितोषिक विजेते होते त्यांच्या मानाने तुम्ही कितीतरी अतिशय स्वतःला अभिमानी समजा किंवा कितीतरी पद्धतीनं तुम्ही खऱ्या अर्थानं आपला नशिबावरती विश्वास नसतो, पण त्या अर्थानं तुम्ही नशीबवान याच्याकरता आहात की तुम्हाला बनसोड कोचिंग क्लासेस सारखं अतिशय सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी मिळालं. म्हणजे ज्यांनी काही कुठलाही गंध नसताना ही झेप घेतली, म्हणून म्हटलं की आता यानंतर खऱ्या अर्थानं तुमचं कार्य सुरू होणार आहे. आपण अनेक सबबी पालक, आपल्या घरामध्ये हा नेहमीचा प्रश्न असतो की मला आज अमुक लॅपटॉपवर डेटा उपलब्ध नाही, आज लॅपटॉप उपलब्ध नाही, मोबाईलची रेंज नाही, या पद्धतीचे गाईड्स नाही, मला आज अभ्यास करायला वेळ मिळाला नाही. मित्रांनो, या सगळ्या सबबी असतात. खऱ्या अर्थानं जर स्वतःचा शोध आपल्याला घ्यायचा असेल
तर स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये स्वतःचे आपले काय गुणदोष आहे याच्याकरिता आपल्याला स्वतःचं आत्मपरीक्षण करणं या निमित्तानं फार गरजेचं ठरेल. एक शायर असं म्हणतो की बामुकद्दर जिंदगी भर एक ही भूल करते रहे, धूल जमी थी चेहरे पर और हम आईना साफ करते रहे. मित्रांनो, या निमित्तानं खऱ्या अर्थानं जर आत्मपरीक्षण करायचं असेल तर चेहऱ्यावरची धूळ खऱ्या अर्थानं आपण झटकून टाकूया आणि स्वतःमध्ये बदल कशा पद्धतीने घडवून आणता येईल, जेणेकरून खऱ्या अर्थानं जे स्वप्न महात्मा फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, सावित्रीबाई फुलेंनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं होतं ते स्वप्न आपण पूर्ण करूया आणि या उद्याचा बलशाली भारत आपल्या स्वतःच्या कर्तृत्वातून बनसोड. मी सुरुवातीला सांगितलं की सरांचं काम आता पूर्ण झालं, यानंतर खऱ्या अर्थानं आपला प्रवास सुरू होणार आहे. खऱ्या अर्थानं जर स्वतःला आणि या राष्ट्राला बलशाली करायचं असेल तर येणारा भविष्य काळातले काय जे रिक्वायरमेंट्स असतील, कारण येणारा काळ जो आहे तो अतिशय कठीण काळ असणार आहे. जवळजवळ 2 वर्षापासून आपण घरामध्ये आपला करोनाने वेळ घालवला, जेमतेम परिस्थिती सावरण्याची वेळ आली, तिसरा व्हेरियंट अजून आपल्या उंबरठ्यावरती येऊन ठेपला आहे. त्या निमित्तानं आपली जबाबदारी याच्यापुढे फार मोठी असणार आहे. खऱ्या अर्थानं समाज घडवण्याकरता, स्वतःला घडवण्याकरता, पुढील संपूर्ण करिअरमध्ये सर्वांगीण विकास करून येणाऱ्या भविष्य काळातले जे काही रिक्वायरमेंट स्किल आहेत ते तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. जर खऱ्या अर्थानं तुम्ही नेट सर्च केलं तर रिक्वायरमेंट स्किल्स ऑफ 21st सेंचुरी हे जर एवढं जरी टाईप केलं तर कुठला विद्यार्थी हा भविष्यात सर्व्हायव्हल होणार आहे, एवढं जरी आपण आपल्या या संपूर्ण विद्यादानाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच हा देश बलशाली बनेल, तुम्ही सुद्धा समृद्ध व्हाल आणि पर्यायानं समाज सुद्धा समृद्ध होईल. एवढंच कळकळीचं आवाहन या निमित्तानं करतो. यावर्षी अहमदनगर जिल्ह्यात NEET, JEE, CET मध्ये या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी गवगवीत यश मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्लासेसच्या बॅनरवर दिसणारे यशस्वी विद्यार्थ्यांचे जे फोटो आपण पाहतो त्यातही एक वैशिष्ट्य आहे. जे विद्यार्थी बनसोड क्लासेसचे पूर्ण वेळ लेक्चर अटेंड करतात त्याच यशस्वी विद्यार्थ्यांना या बॅनरवर जागा मिळते. यावर्षी यशस्वी निकाल तसेच आपल्या क्लासेसचे विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम आणण्यासाठी क्लासेसच्या सर्व प्राध्यापकांनी कंबर कसली आहे. नगर संघर्ष ब्युरो, अहमदनगर. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.